मोठ्या महागात विकण्याच्या अनुषंगानं सुरू असलेलं कारस्थान आणि स्कॅन्डल असेल, एवढंच नाही तर आता जो पार्थ पवारांच्या संबंधित असणारा व्यवहार जो आहे, या व्यवहारामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मॅनिप्युलेशन झालं, किती मोठ्या प्रमाणावर शासकीय दस्तावेजांमध्ये खोडतोड आणि त्यामध्ये भ्रम निर्माण करणारा एकंदरीत प्रकार झाला, हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र एवढंच नाही, तो नोंदणी झाली एवढंच नाही तर IT पार्क म्हणून त्याला ताबडतोबीनं 24 तासात परवानगी दिल्या जाणं, इतरही काही शासकीय खात्यांच्या परवानग्या त्यांना तशाच पद्धतीने मिळणं, याचा अर्थ हा होतो की एकटा हा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे तर हा संघटित गुन्ह्याचा एक प्रकार आहे. आणि त्या संघटित गुन्ह्यामध्ये मंत्रालयातले विविध मंत्रालय जे हे या पुण्याच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचे हात त्यामध्ये गुंतलेले आहेत. ते या सगळ्या व्यवहारामध्ये जबाबदारीने लिप्त स्वरूपामध्ये त्यांची एकंदर भूमिका राहिलेली आहे. आणि याही व्यवहाराचं काय केलं तर याही व्यवहाराचं सांगत असताना तो एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो. अहो, हा बेशरमपणा शोभतो का देवेंद्रजी आपल्याला? आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता. यावर कोणती कारवाई केली आपण? कंपनीवर कोणती कारवाई केली आपण? यामध्ये FIR कोणावर दाखल केला? याच्यावर कोणती पुढे कारवाई होणार आहे? काही नाही. चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय आणि प्रकरण थंड करायचं, थंड करून खायचं. आणि ते प्रकरण थंड होत नसेल तर इतर ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणायच्या, त्याच्यावर वाद तयार करायचे. मूळ विषय, मूळ जो झालेला भ्रष्टाचार तो लपवायचा. हा एकंदरीत चालत असणारी जी मोटस ऑपरेंडी आहे, या अनुषंगानं हे सरकार बेशरम सरकार म्हणून समोर आलेलं आहे. ही अत्यंत महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे दुःखाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मात्र याच्यावर न थांबता पुढे जाऊन या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. एका दुःखा जे प्रकरण समोर येतात त्याची नाही. आम्ही हा व्यवहार होतोय याचा बरेच दिवसापासून हे सांगितलं होतं. पुणे भेटीमध्ये अनेक लोक या गोष्टींचा मुद्दे घेऊन हे काम करत होते. मात्र वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट आणि वेगवेगळ्या स्वरूपामधून प्रकरण पुढे आल्यानंतर ती कशी दाबल्या जातात हे देखील एक समाज स्वास्थ्याचं एक लक्षण आहे. कारण आलेला मुद्दा हा एकदम परवा आला आणि तो कुठेतरी सगळ्यांना माहीत झाला आणि मग गोंधळ उडाला आणि मग रद्द झाला असं नाही. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टींमध्ये जी भूमिका सरकार म्हणून असली पाहिजे ती सरकारची भूमिका ही आढळून येत नाही. त्यामुळे सरकार हे शासकीय नियमानुसार नव्हे तर हे सरकार दलालांसाठी काम करता येईल. दलालांकरवी हे सरकार कुठेतरी कार्यरत आहे, ही या निमित्तानं उघड झालं. आणि हा एक व्यवहार नाही, याच्या आधीचा जो दुसरा व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहारांची सगळ्या वर्तमानपत्रात कोणते कोणते व्यवहार झालेत, काय झालेले, एक डेअरीचे जो व्यवहार आहे तोही पुढे आलेला आहे. आणि त्या डेअरीची जमीन आधीच 35 एकरापेक्षा अधिक जी जमीन आहे ही विकल्या गेलेली आहे. हिचाही व्यवहार झालेला आहे. तो व्यवहार होत असताना तो व्यवहारी ही जी कंपनी आहे पार्थ पवारांच्या नावाच्या वर असणारी कंपनी, या कंपनीने अजून एक शासकीय जमीन तिथे घेतलेली आहे. आणि ती शासकीय जमीन घेत असताना तिला पतपुरवठा कुठून झाला तर काही दौंड साखर कारखाना जो आहे प्रायव्हेट लिमिटेड, काही त्या दौंडच्या कारखान्यातून त्यांना निधी मिळाला. म्हणजे हा गुन्हा जो आहे तो करत असताना आलेला पैसा हा कुठून कुठून आला याचे धागेदोरे तपासले पाहिजे. त्यांनी या पैसे कसे दिले या कंपनीला तेही तपासून बघितलं पाहिजे. त्यामुळे जे आज पूर्वीचे झालेले सर्व व्यवहार आहेत तेही तपासल्या जायला पाहिजे. त्यामुळे सरकार न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदी जे म्हणाले होते त्याच्या अगदी उलट हा कारभार सुरू आहे. आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जर नैतिकता उरली असेल, माझं त्यांना आव्हान आहे, तर उरली असेल तर त्यांनी पुण्याच्या सर्व जमिनींचा व्यवहार या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढावी, नंबर 1. नंबर 2, ज्या मुंबईच्या SRAच्या आणि इतर ज्या जमिनी ज्या दिल्या जातात त्या अगदी भाजपचं कार्यालय आणि त्या ठिकाणी सांगत असताना देवेंद्र फडणवीस हे चांगले वकील आहेत, नेता म्हणूनही ते वारंवार निवडून आले असल्यामुळे त्या संदर्भातही कुठलाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. मात्र मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक खूप चांगले अभिनेते आहेत याचा प्रत्यय आला आणि त्यांनी सांगितलं की नियमानुसार केलं, अगदी काटेकोर पद्धतीने केलं. अरे किती खोटं बोलता. ती मुळात जमीन सरकारी जमीन आपण कुठे घ्यायला लावता 10% मग पुन्हा फिरवा फरवी करता. या अशा गोष्टी
ह्या करणं मुख्यमंत्री पदाच्या माणसाला शोभत नाही। त्यामुळे मुंबईचाही जो सर्व व्यवहार झालेला आहे तो SRAचा असेल, MMRDAचा असेल, त्या अडाणींना ज्या